मध्ये ही स्पर्धा या पर्वात रंगत असताना तिसरी रात्र या आधीच्या मॅच मध्ये आपण पाहिलंय सलग दुसरा विजय सचिन डवळीज प्रहार 11 या टीमने प्राप्त केला आणि आता या मॅच मध्ये काय घडेल। क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट क्रिकेट हा तुम्हामा भारतीयांचा धर्म झाला आणि या धर्माचा देव सचिन रमेश तेंडुलकर 22 वर्ष 92 दिवस तुमच्या आमच्यासाठी क्रिकेट देखील खेळले आणि तेच हे क्रिकेट आज ग्रीन पार्क या मैदानावर रंगत असताना पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी कॉम्बॉक्स इन कडून मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळेल हुसेन। नॉन स्ट्रायकिंग एंडला राकेश पारकर ही सलामीवीरांची जोडी डावाला इथे सुरुवात करेल। टॉस जिंकल्यानंतर धाडसी निर्णय घेतलाय फलंदाजी करण्याचा। टॉस जिंकल्यानंतर ज्यावी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला जातो त्यावी आठवण येते रे की पॉइंटिंगची। ऑल सेट अंपायर सिग्नल लेट्स प्ले। पहिला चेंडू टप्पापर्यंत थोडासा बाहेर निघतोय हलक्या तरी ऑन साइडला खेळलाय तिथे रन घेण्याचा प्रयत्न पण रन इथे मिळणार नाहीये। डॉट बॉल या डावाची ती सुरुवात चांगली लाईन हुसेन कडून यष्टीच्या मागे फायटर जेट या टीम मध्ये दाखल झाले आणि आपण पाहिलं या बॉलवर तो दाखल झाला यष्टीच्या मागे केतन मात्रे मॅन फ्रॉम वाकलान। लो फुलटॉस होता सरळ बॅटने व्ही शेप मध्ये खेळलाय चांगला फटका अलॉंग दी कार्पेट बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार रन मिळतील 4। चार धावांसाठी चौकार धावसंख्या स्कोर कार्डवर ऑन साइडला खेळलाय मिडॉन मधून क्षेत्ररक्षक जाईल एक धाव इथे प्राप्त होते लेफ्ट हँड बॅटर साठी संकेत कदम पहिल्या बॉलवर बीट झाला होता त्यानंतर एक चांगला चौकार त्यांनी वसूल केला सिंगल इथे प्राप्त केली धावसंख्या 5। RR 11 डोंबिवली विरुद्ध करणवीर केसरी पुणे या दोन टीमच्या दरम्यान दोन्ही मातब्बर संघ आहेत आणि त्यामुळे हे बिग बॅटल आज इथे रंगत असताना एक मोठी मॅच पाहायला मिळेल। आता स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय राकेश साठी कुलवट टप्प्याचा चेंडू मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक चांगला झेल फटका फसलाय सुहास पवारने झेल घेतल्याने पहिला गडी ते बाद होतोय राकेश ओ युटी आउट। कीर्तीमध्ये कधीही शून्यावर बाद झाले नव्हते आणि ते फलंदाज राकेश पारकर सध्या बाद झालाय। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आशुतोष। टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय एक धाडसी निर्णय ते घेतला गेला हुसेनच्या खात्यात एक विकेट आणि यासाठी हुसेन जाणला जातो सातत्याने व्हेरिएशन इम्प्रोव्हायझेशन खूप चांगलं करतो हा गोलंदाज आणि पुन्हा एकदा सज्ज होईल राईट ओव्हर दी विकेटने। पुन्हा एकदा लेग कटर टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल मनगटाच्या साईने ऑन साइडला बळवलाय योगेश पेनकर बॉलवर पोहोचलाय फेकी करेल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पहा 2 धावा इथे प्राप्त केल्यात। चांगलं रनिंग बिटवीन द विकेट ऑन साइडला बॉटम एंडचा चांगला वापर केला डीप मिड विकेट रिजन मध्ये बॉल पोहोचला तिथे योगेश पेनकर फायटर जेट ऑफ महाराष्ट्र हा देखील या टीम मध्ये खेळताना पाहायला मिळतो। अनेक तारे सितारे या मॅच मध्ये खेळत असताना हुसेन तयार डान्सिंग डाऊन द विकेट पुढे गेला त्यानंतर कव्हर्सला दिशा दिली पॉइंटचा क्षेत्ररक्षक सिली पॉइंट मध्ये दाखल झाला चांगलं क्षेत्ररक्षक सिंगल इथे प्राप्त होईल। या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर तुम्ही पाहू शकाल 8। पहिलं षटक इथे समाप्तीच्या दिशेने मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात धावसंख्या स्कोर कार्डवर एक गडी बाद 8 धावा करणवीर केसरी पुणे विल बिगन इज हाफ डन। चांगली सुरुवात तुमचं अर्धकाम पूर्ण करते आणि ती चांगली सुरुवात करून दिली एक विकेट जरूर गेली परंतु येणारे अजूनही तुमच्याकडे चेंडू शिल्लक असतील तब्बल 30 या 30 चेंडूंवर तुम्हाला चांगलं खेळायचं असेल धावांची गरज असेल धावा बनवाव्या लागतील डू ऑर डायची सिच्युएशन आहे त्यामुळे इथे करो वा मरो त्यामुळे धावा काढायच्याच असतील
ओ नंबर 2 साठी गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाजी करण्याची जबाबदारी घेऊन दाखल होत असताना गोलंदाज विजय पवार, हा देखील एक मातब्बर गोलंदाज. तो कर्जतला बिलॉंग करतो विजय पवार. ओ नंबर 2. पहिला चेंडू, चांगली लाईन आहे, टप्पापर्यंत बॉल चालले विकेट किपरच्या हातात. या बॉलने विचारला असेल फलंदाजाला, हाय हॅलो हाव आर यू. एक चांगला चेंडू चांगल्या लाईनवर विकेट किपरच्या हातात जात असताना डॉट बॉल. विजय पवार पहिल्या बॉलवर बीट केलंय, स्ट्रायकिंग एंडला खेळतोय सध्या फलंदाज, तुम्ही पाहू शकाल. आशुतोष साडी पहिला बॉल डॉट बॉल. पुन्हा एकदा फिंगर रोल केली, ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मिडॉनला खेळाडू नाहीये, लॉंग ऑन मध्ये बॉल चालल्याने तिथे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. ओहो वा, कल्पकता दाखवली, चित्याची चाल, घारीची नजर, चाणक्ष नीती, हे सर्व काही क्रिकेटच्या पटलावर महत्वाचं ठरतं आणि तेच इथे दाखवलं. एक धाव पूर्ण करत असताना जशी संधी मिळाली लगेच दुसरी धाव प्राप्त केली. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या स्कोर कार्डवर 10, एक गडी बाद, 3 लॉस ऑफ 1 विकेट. आणि सध्या स्क्रीनवर आपण पाहतोय सुहास पवार याची एक मुद्रा पाहायला मिळाली. इथे देखील चांगली लाईन, चांगला टप्पा, बॉल चाललाय विकेट किपरच्या हातात. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं या संघाकडून खेळत असताना दिनू कांबळेने अर्धशतक झळकावलं. जो अंबरनाथला बिलॉंग करतो, चांगली खेळी त्याने साकारली. केतन मात्रे मागच्या मॅच मध्ये चांगला खेळा. गोलंदाज तयार. इथे इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, शॉट एक्स्ट्रा कव्हरला, योगेश पेनकरने झेल टिपलाय, फलंदाज बाद होतोय. दुसरा धक्का बसेल टीमला. 10 या धावसंख्येवर 2 गडी बाद. दिवशीय क्रिकेटमध्ये 49 शतक, कसोटी क्रिकेटमध्ये 51 शतक ठोकली आणि त्यानंतर क्रिकेटच्या पटलावरून निवृत्ती घेतली. धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर 10, गडी बाद झाली तिथे 2. षटक क्रमांक 2 या पहिल्या डावातलं. रामेश्वर प्रतिष्ठान मीठबाव, हे नाव खूप मोठं आहे. 19 वर्षांची अविरत क्रिकेटची सेवा. आदरणीय भाई नरे आणि त्यांच्या बरोबरीने शैलेशजी लोके, ही क्रिकेट वेळी व्यक्तिमत्व आहेत. सातत्याने क्रिकेटला त्यांनी महत्व दिले. विजय पवार तयार. विजयचा हा चेंडू आउट साइड ऑफ स्टंप भरपूर बाहेर टाकलाय. इथून विकेट किपरच्या हातात. बॉल येते डॉट बॉल. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय इथे घेतला गेला. धावसंख्या 10, 2 गडी बाद. 2 नंबर 2 चा खेळ सध्या आपण पाहतोय. पहिल्या डावात विजय तयार. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पुलसाठी प्रयत्न केला होता परंतु बीट झालाय. नजर नव्हती, नजर हटी तो दुर्घटना घटी. परंतु त्यानंतर दुर्घटना झाली नाही. दावी ते मिळते 22च्या स्वरूपात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23, 22 आणि लेग बाईज साठी वापरला जातो. 42 नियमाने क्रिकेट आपण नेहमीच पाहिले आणि ती ओव्हरची समाप्ती होईल. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 11, 2 गडी बाद. पहिल्या डावात करणवीर केसरी पुणेने. ऐकूया डीजेचं एक सुमधुर संगीत. आणि सध्या स्क्रीनवर आपण पाहतोय बुमरो, रवी चेंदवनकर हा देखील एक मातब्बर खेळाडू. दादर लालबाग या परिसराला बिलॉंग करतो. अनेक वर्ष हा देखील खेळाडू क्रिकेट खेळ. आणि सध्या पहा आपल्या स्क्रीनवर ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू होईल. पहिल्या डावातील तिसरं षटक. हुसेन शेख पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक आणि टीम कडून तिसरं षटक. पहिल्या ओव्हर मध्ये 8 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला होता आणि पुन्हा एकदा दाखल झालाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 11. पहिल्या डावाचा खेळ, तिसरी रात्र या स्पर्धेची. जीशान खान हा देखील एक खेळाडू आपण पाहतोय.
अनेक मातब्बर गोलंदाज पाहायला मिळत आहेत. बॅकफुटला जात असताना पूल करण्याचा प्रयत्न, फटका फसला आणि फलंदाज बाद होईल. मिस टायमिंग स्ट्रोक, विकेट किपरना घेतलाय झेल. हुसेनला मिळते आणखी एक विकेट. तिसरा धक्का बसतोय. 11-3. अनेक तारे सितारे त्यांनी इथे घेऊन आलेत. मॅचमध्ये भरघोस पारितोषिक खेळाडूंसाठी त्यांनी लावली होती. आपले देखील स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. ही मोठी स्पर्धा आहे, मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची, लाख मोलाची स्पर्धा आपण पाहतोय. केतन मात्रेला स्क्रीनवर आपण पाहतोय. महाराष्ट्राचा बायकर मॅन. अनेक स्पर्धा गाजवल्यात. ग्रामीण क्रिकेट भरपूर चांगलं खेळाडू, त्यानंतर खुल्या गटातलं क्रिकेट अक्षरशः गाजवलं. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्पर्धा देखील गाजवली. या खेळाडूने नवीन फलंदाज तयार. वैभवसाठी हा चेंडू टप्पापर्यंत थोडासा बाहेर चाललाय. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. अबे फॉर्म बॉडी. बॉल चाललाय विकेट किपरच्या हातात. यष्टीच्या मागे केतन मात्रे. बॉलला इथे थांबवत असताना बॉल चाललाय डॉट बॉल. ओव्हर नंबर 3. धावा गरजेचे आहेत. पुन्हा एकदा लेग कटर. फिंगर रोल केली. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी गती थोडीशी कमी केली. फिंगर रोल केली. चांगला लेग कटर इथे टाकत असताना हुसेन शेख. बॉल चाललाय डॉट बॉल. ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा तयार. इथे देखील लाईन चांगली आहे. धुंडो धुंडो रे साजना. आणि यासाठी असं म्हटलं जातं, आयुष्याच्या प्रवासात मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क गरजेचं राहतं. ते बदल आली ते पाहायला मिळत नाहीये. दिनू कांबळेला आपण स्क्रीनवर पाहतोय. सातत्याने डॉट बॉल. चांगली लाईन. अचूक टप्पा. दबाव असेल परंतु दबावात प्रेशर कुकरची देखील शिटी वाजते. इथे काय घडेल? हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. लाईन चांगली आहे. सातत्याने चांगल्या लाईनवर चेंडू टाकत असताना हा बॉल देखील चाललाय डॉट बॉल. बदल आलित्य नाहीये. बॉटम एंडचा चुकीचा वापर आणि त्यानंतर अचूक टप्प्यावरची गोलंदाजी ही खासियत आहे हुसेन शेखची. आणि सध्या जकडून ठेवले फलंदाजाला. अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली. विकेट किपरने झेल घेतला आणि फलंदाज बाद होतोय. 11ला तिसरा धक्का इथे चौथा धक्का इथे बसेल हुसेनच्या खात्यात. आणखीन एक विकेट. या ओव्हरमध्ये 2 गडी बाद केलेत आणि एकही धाव खर्च केली नाहीये. यासाठी हुसेन जाणला जातो. या खेळाडूची बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका. 3 षटकांचा खेळ ते संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 11. करणवीर केसरी पुणे RR11 डोंबिवलीच्या विरोधात. मी मात्र थांबतोय. आयोजकांनी या ठिकाणी समालोचन करण्याची संधी दिली त्यासाठी आपले देखील धन्यवाद. यानंतर ऐकूया मायक्रोफोनवर आपल्यासोबत जोडले जातील याच विभागातील एक युवा आवाज, एक चांगले इन्फ्लुएन्सर राईट. या सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. यस 3 ओवर का खेल खत्म हो चुका है. टीम का स्कोर है 11 रन और बैटिंग चॉइस पावर प्ले लिया गया है. करणवीर केसरी पुणे की टीम ने टॉस जीतकर यस मेडन ओवर और 2 विकेट लिए हुसैन शेख ने. क्या गेंदबाजी की अपने टीम के लिए, अपनी टीम की जरूरत को समझा है हुसैन शेख ने. RR11 डोंबिवली की टीम से खेलते हुए नजर आते हुए, गेंदबाजी करते हुए, अच्छी गेंदबाजी होती हुई. मेडन ओवर 2 विकेट. पहली गेंद पे विकेट, आखिरी गेंद पे विकेट. जीशान खान गेंदबाजी करने के लिए आए हैं और बल्लेबाजी करते हुए संकेत. लेफ्ट आर्म ओवर द विकेट. शॉर्ट आर्म पुल करना चाहते थे. शॉर्ट फाइन लेग पे खिलाड़ी है तैनात. कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. यह मुकाबला चलता हुआ करणवीर केसरी पुणे बनाम RR11 डोंबिवली के बीच में मुकाबला यह चलता हुआ. केतन मात्रे विकेट कीपिंग की भूमिका में नजर आते हुए यह मुकाबला बड़ा है. एक तरफ अगर देखा जाए करणवीर केसरी पुणे की टीम, तो दूसरी तरफ RR11 डोंबिवली की टीम. इस टीम के ओनर राजश्री लोक के पवार मैम जो यहां पर उपस्थित है और अपने टीम को सपोर्ट करते हुए नजर आते हुए. सपोर्ट का हाथ होना बहुत जरूरी है. जिशान खान की अगली गेंद
इस पीछे और पीछे मिस टाइम स्ट्रोक है, खुद गेंदबाज जिशान जाएगी गेंद के नीचे, क्या ये कैच होगा? जी हां ये कैच होगा, जिशान खान ने लिया है ये कैच और 11 पर मिली ये सफलता। बल्लेबाज को आना पड़ेगा बैक टू द पवेलियन। 5वीं सफलता 11 पर। यस डीजे। ये बल्लेबाजी करने के लिए विघ्नेश जाएंगे। इस मैच में जो अंपायर है बंटी केरकर सर, जो मैन अंपायर की भूमिका में नजर आते हुए, जी अच्छी अंपायरिंग होती हुई नजर आई है। आप देखते हुए श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव, ये डे नाइट क्रिकेट टूर्नामेंट चलता हुआ आदरणीय भाई जी नरे और शैलेश जी लोके इनकी संकल्पना से साकार होने वाली ये क्रिकेट टूर्नामेंट, ये क्रिकेट का त्यौहार चलता हुआ। विघ्नेश बल्लेबाजी करने के लिए नए बल्लेबाज आए हैं। 34 ओवर का खेल चलता हुआ, बैटिंग चॉइस पावर प्ले का खेल चलता हुआ। जिशान खान लेफ्ट आर्म राउंड विकेट, सबमरीन डिलीवरी, गेंद विकेट कीपर के दस्तानों में आती हुई। इस समय टप्पा पड़कर नीचे रहने वाली गेंद अच्छी लाइन और लेंथ के साथ गेंदबाजी होती हुई नजर आती हुई। 11 रन 5 विकेट। जिशान खान बहुत ही बेहतरीन गेंदबाजी करते हुए नजर आते हुए। जी हां, एक बड़ा मुकाबला चलता हुआ। विघ्नेश फिर एक बार जिशान खान की गेंदबाजी को सामना करेंगे। बैटिंग चॉइस पावर प्ले चलता हुआ। इस बीच हुक करना चाहते थे मगर अंपायर का इशारा, इस समय वाइड बॉल, यानी नेल्सन फिगर से टीम का स्कोर आगे बढ़ेगा 12 रन। 12 की बात की जाए हमेशा ही युवराज सिंह की याद आती है। 12 दिसंबर को पैदा हुए, 12 तारीख 12वां महीना, चंडीगढ़ के सेक्टर 12 में पैदा हुए। 12 गेंदों में अर्धशतक भी लगाया युवराज सिंह ने और इस समय टीम का स्कोर 12 रन स्कोर बोर्ड पर लग चुका है। 1 बाउंस। अगली गेंद जिशान। इस बीच फिर एक बार अच्छी गेंद, सही टप्पे के साथ गेंदबाजी करते हुए, जैसा अचूक टप्पा अचूक अंदाज। जिशान खान टीम की आन, टीम की जान, टीम की शान। RR 11 डोंबिवली के टीम की ओर से खेलते हुए बहुत ही बेहतरीन गेंदबाजी होती हुई नजर आती हुई। जी अच्छी गेंदबाजी होती हुई नजर आती हुई अपनी टीम के लिए। 12 रन। अगर बात की जाए करणवीर केसरी पुणे की टीम के, तो कहीं ना कहीं टॉस जीतकर बल्लेबाजी का निर्णय ये गलत साबित होता हुआ और ये खुद जिशान खान फील्ड करते हुए डायरेक्ट हिट भी जरूर लगा है। यस, खुद गेंदबाज और स्ट्राइक पर अब बल्लेबाज जब देखेंगे आनंद। जी अब वापस आना पड़ेगा आनंद लोके को। एक हार्ड हिटर बल्लेबाज, बड़े शॉट खेलने की क्षमता और रनआउट का ऐसा दुख है ना कि क्रिकेट के खेल में अगर आप रनआउट के रूप में आउट होते हैं ना तो काफी ज्यादा दुख होता है, और उसी तरह से रनआउट के रूप में आउट होकर वापस आते हुए आनंद लोके तो कहीं ना कहीं अपने आप से थोड़े से नाखुश नजर आएगी। जी हां, 12 पर मिली ये 6ठी सफलता। अब विघ्नेश को सोच समझकर साझेदारी को बनाना होगा, यहां से शुरुआत करना बहुत जरूरी है। लगातार हो रही असफलता से निराश नहीं होना चाहिए, लगातार हो रही असफलता से निराश नहीं होना चाहिए, क्योंकि गुच्छे की आखिरी चाबी भी ताला खोल सकती है। अब यहां से अपनी टीम के लिए मेहनत करनी है। कष्ट करत रहा कोणी एका रात्रीत यशस्वी होत नाही, कोणाच्या नशिबाला कुणी हसू नये, कारण नशीब कुणी विकत घेत नाही। वेळच नेहमी भान ठेवावे, कारण वाईट वेळ सांगून येत नाही। जी हां, अभी यहां से आपको मेहनत करना बहुत जरूरी है। यह अगली गेंद जिशान खान की, लेफ्ट आर्म राउंड विकेट। इस बीच अच्छा शॉट जरूर खेला है, डीप में गेंद जाती हुई। वाइड इच लॉन्ग ऑन पे खिलाड़ी तैनात, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। एक रन आसानी के साथ पूरा कर लेंगे। इस एक के साथ खेल खत्म हो चुका है। टीम का स्कोर है 13-13। भारत देश मेरा, हम सबका। मगर एक काफी धीमी शुरुआत नजर आती हुई। टीम के स्कोर की अगर बात की जाए केवल 13 रन और 6 विकेट के नुकसान पर। अब ऐसी कोई
मंजिल नहीं जहां तक पहुंचने का रास्ता नहीं, तो मंजिल के ओर आगे बढ़ना बहुत जरूरी है। चलने वाले आगे वाले पैर को अभिमान नहीं होता और पीछे वाले को अपमान नहीं होता, क्योंकि उसे पता है कि आगे जाना है। उसी तरह से अपने टीम के स्कोर को आगे लेके जाना है। जी हां, करणवीर केसरी पुणे की टीम खेलती हुई RR 11 डोंबिवली के खिलाफ। RR 11 डोंबिवली की टीम की अगर बात की जाए, टेनिस क्रिकेट जगत के तारे सितारे इस ग्राउंड पर मौजूद है। ग्रीन पार्क स्टेडियम, ये मिडबाव का ग्रीन पार्क स्टेडियम। राइट आर्म ओवर द विकेट, अवे फ्रॉम द बॉडी खेलने का प्रयास। गेंद विकेट कीपर के दस्तानों में। क्रिकेट में फुटवर्क, मोबाइल में नेटवर्क और सही संपर्क होना बहुत जरूरी है। करणवीर केसरी पुणे की टीम ने टॉस जीतकर बल्लेबाजी करने का निर्णय कहीं ना कहीं गलत साबित होता हुआ अभिषेक आए हैं गेंदबाजी करने के लिए, एक लंबे रनअप के साथ गेंदबाजी करते हुए। अगली गेंद आइटम ओवर द विकेट, इस समय हो चकमा देने वाली गेंद, टप्पा पड़कर बाहर की तरफ जाने वाली गेंद, लेग कटर ये गेंद। अच्छी गेंदबाजी होती हुई अभिषेक। इससे पहले अगर बात की जाए RR 11 डोंबिवली की टीम की, तो 122 रन बने। दिनू कामले के बल्ले से अर्धशतक देखने के लिए मिला और श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव इस टूर्नामेंट की अगर बात की जाए तो शतक आया है रजत को डाल करके बल्ले से। 101 की वो पारी, वो यादगार पारी कोई नहीं भूल सकता। विघ्नेश इस समय ऑफ कटर थी, चौड़म पुल की अलोंग द कारपेट गेंद जाती हुई डीप मिड विकेट क्षेत्र में 1 रन मिलेगा। इस 1 के साथ टीम का स्कोर आगे बढ़ेगा। रन संख्या में इजाफा होता हुआ 14 रन टीम का स्कोर बोर्ड पर लग चुका है। ये 5वीं ओवर का खेल चलता हुआ। पहले 3 ओवर में आपने कमेंट्री सुनी गोपी जादव, मैन फ्रॉम राजापुर रत्नागिरी से बिलोंग करते, पुणे में रहते एक अच्छे कमेंटेटर हैं। इस बीच अब लेफ्ट हैंडेड बल्लेबाज राम लोके बल्लेबाजी करने के लिए आए हैं। अगली गेंद सामना करेंगे। इस बीच फिर एक बार अच्छी गेंद, टप्पा पड़कर बाहर की तरफ जाने वाली गेंद। जब लेफ्ट हैंडेड बल्लेबाज बल्लेबाजी करते हुए राइट हैंडेड गेंदबाज ऑफ कटर का इस्तेमाल करते हुए नजर आई। गेंद विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। 14 रन 6 विकेट के नुकसान पर 5वीं ओवर का खेल चलता हुआ। 4 गेंदें हो चुकी, आने वाले 2 गेंदों का खेल बचा है। रामलो के अगली गेंद सामना करेंगे। इस समय फिर एक बार वही आड़े बल्ले के साथ खेला हुआ ये शॉट। जी खिलाड़ी है तैनात जब तक कि फील्ड से आएंगे। मिड ऑफ पे गेंद जाती हुई और कहीं ना कहीं ये 2 रन भी पूरे, यस, दूसरा रन पूरा नहीं कर पाए विघ्नेश और रनआउट के रूप में वापस आना पड़ेगा। ये मिली 7वीं सफलता। RR 11 डोंबिवली की टीम की अगर बात की जाए तो तारे सितारे टेनिस क्रिकेट जगत के देखने के लिए मिलते हुए। जी अब यहां से आपको शुरुआत करना बहुत जरूरी है। अब बल्लेबाजी करने के लिए टीम की यान है ये, टीम की जान है ये, टीम की शान है ये। संकेत लोके बल्लेबाजी करने के लिए जाते हुए हार्ड हिटर बल्लेबाज है। अब यहां से संकेत लोके की अगर बात की जाए, बड़े शॉट खेलने की क्षमता इनके अंदर है। यस, मंगेश पारकर इनके तरफ से संकेत लोके को सिक्सर के लिए 2000 रुपए का इनाम और बाउंड्री आती हुई। यस, आप स्क्रीन पे देख सकते हैं स्विच हिट का इस्तेमाल किया और ये बाउंड्री इतने समय बाद मिली कि कोई लड़का नौकरी ढूंढ रहा था, नौकरी ढूंढते ढूंढते सरकारी नौकरी मिली, उसी तरह ये बाउंड्री मिलेगी। रन मिलेंगे 4, बेड़ा हुआ है पार। ये चौकार। 19 रन टीम का स्कोर बोर्ड पर लग चुका है। 5 ओवर का खेल खत्म हो चुका है। के लिए इनाम बढ़ता हुआ, अगर सिक्सर लगाते तो मंगेश पारकर इनके तरफ से 5000 रुपए का इनाम आया है। एक करणवीर केसरी पुणे के टीम के ओर से खेलते हुए 7 विकेट 19 रन टीम का स्कोर। आने वाले आखिरी 6 गेंद संकेत लोके बल्लेबाजी करते हुए, एक हार्ड हिटर बल्लेबाज बल्लेबाजी करने के लिए और गेंदबाजी के लिए आखिरी ओवर का जिम्मा लेकर गेंदबाज आए हैं जीवित। मुलेखंड का एक खिलाड़ी है, उरन करंजा के बीच में जो गांव है मुलेखंड, वहीं से बिलोंग करता है। हार्ड हिटर है, ऑलराउंडर खिलाड़ी है। और इस बीच संकेत लोके ने 1 रन लिया। इस 1 के साथ टीम का स्कोर आगे बढ़ा है 20 रन। रन संख्या में इजाफा होता हुआ और राम लोके की अगर बात की जाए, अच्छी बल्लेबाजी करते हुए नजर आते हुए जीवित की अगली गेंद
और स्लिप भी तैनात है। शॉट आर्म पुल किया है मिड विकेट में, गेंद जाती हुई, एक रन पूरा कर लिया दूसरे की मांग, ये दूसरा रन भी पूरा कर लिया। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, राम लोके और संकेत लोके, ये लोके ब्रदर्स बीच मैदान पर बल्लेबाजी करते हुए 2 रन मिलेंगे। इस 2 के साथ टीम का स्कोर 22 रन। जीवित मात्र गेंदबाजी करते हुए अगली गेंद इस समय, ओहो ये अच्छी गेंद विकेट कीपर के दस्तानों में आती हुई। केतन मात्रे महाराष्ट्र का बाइकर मैन, 5 4 व्हीलर जिनके नाम, 33 बाइक जिनके नाम, वही विकेट कीपर के भूमिका में। स्लिप तैनात है, सेकंड स्लिप तैनात है, शॉट फाइन लेग तैनात है। इस बीच फिर एक बार स्विच हिट, लागला तर आबाद नहीं तर बर्बाद। तो ये गेंद और बल्ले का संपर्क हुआ नहीं है। 22 रन टीम का स्कोर बोर्ड पर लग चुका है, 4 गेंदें हो चुकी है। क्या अच्छी गेंदबाजी होती हुई नजर आती हुई। मिड ऑफ पे एक खिलाड़ी तैनात है। इस बीच जीवित की अगली गेंद, राम लोके मिस टाइम स्ट्रोक है, शॉर्ट फाइन लेग पे खिलाड़ी तैनात है। जी नहीं, ये कैच नहीं होगा। 1 रन मिलेगा, इस 1 के साथ टीम का स्कोर आगे बढ़ेगा। 23 रन स्कोर बोर्ड पे लगता हुआ। ये आने वाली आखिरी गेंद सिक्सर लगना बहुत जरूरी है और उसी के लिए जाने जाते संकेत लोके। इन्होंने कितने ग्राउंड ऐसे जहां पर अपने सिक्सर बाउंड्री से बल्लेबाजी करते हुए मैच जिताए हैं। ये फुल टॉस, गेंद अंदर, डंडी बाहर, डांडी डांडी डांडी, गुल। इसी के साथ इनिंग की समाप्ति होती हुई 23 रन बने हैं और जीतने के लिए 24 का लक्ष्य रखा है RR11 डोंबिवली की टीम की ओर। RR11 डोंबिवली की टीम की अगर बात की जाए, केतन मात्रे, सुहास पवार, योगेश पेनकर, जीशान खान, हुसैन मात्रे से स्टार कास्ट टीम में मौजूद है। दीनू कामले जिनके नाम अर्धशतक है। इस टूर्नामेंट की अगर बात की जाए, 2 अर्धशतक, 1 बंटी बद्री के, दूसरा दीनू कामले और 1 शतक जिनके नाम है रजत कुडालकर। गोवा का वो खिलाड़ी, धार सकल गोवा की ओर से खेलते हुए शतक उनके नाम है। अब स्क्रीन पे आप देख सकते हैं, जी हां, श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव के अध्यक्ष भाई जी नरेश सर, ये हमारे स्क्रीन पे दिखते हुए। मन की सच्ची मूरत हो आप, मन के सच्ची मूरत हो आप, तारीफ करूं क्या आपकी, हमारे इस कार्यक्रम की सूरत हो आप। हमारे स्क्रीन पे नजर आते हुए, हमें हर घड़ी आरजू है तुम्हारी, दुनिया की हर खुशी हो तुम्हारी, गम कभी आपके दरवाजे पे दस्तक ना दे, इतनी सी दुआ है खुदा से हमारी। जी हाँ, आप देखते हुए स्क्रीन पे भाई जी नरेश सर को। और इसी के साथ 1 इनिंग की समाप्ति हुई है। जीतने के लिए स्कोर है 24 का, यानी 36 गेंदों में बनाने हैं 24। आने वाले इनिंग का हाल सुनेंगे मेरे साथी कमेंटेटर, और कमेंट्री में एक बहुत बड़ा नाम है सिंधुदुर्ग जिले में, जिनका नाम लिया जाता है कमेंट्री में, एंकरिंग में। जी हां, जिनके स्टेज पे आते ही शुरू हो जाता है फन। कमेंट्री एंकरिंग में है नंबर 1, वन एंड ओनली मंगेश पारकर सर। ओवर टू यू सर। हेलो, धन्यवाद राहिद। भव्य दिव्य अशी ग्रीन पार्क स्टेडियम मिडबाव येथे सन 2024 डे नाईट क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत असताना आजच्या दिवसातील चालू असलेला 4था सामना करणवीर केसरी विरुद्ध RR11 डोंबिवली यांच्यात। करणवीर केसरी या संघाने प्रथम नाणेफेक जिंकली होती आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली होती आणि क्षेत्ररक्षणासाठी प्राचारण केलं होतं ते RR11 डोंबिवली या संघाला। निर्धारित 6 षटकांमध्ये 23 धावा जमवल्या आहेत करणवीर केसरी या संघाने आणि RR11 डोंबिवली या संघाला विजयासाठी निर्धारित 36 चेंडूंमध्ये 24 धावांचं उद्दिष्ट ठेवलं आहे। दरम्यान सलामीला जात आहेत सुहास पवार आणि हर्षद पेंडारी। ग्रीन पार्क स्टेडियमवर यावर्षी क्रिकेट इतिहासातले दिग्गज खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। RR11 डोंबिवली हा संघ मिडबाव गावच्या सुकन्या सौ राजश्री पवार लोके मॅडम यांचा आहे। दरवर्षी या स्पर्धेत त्या आपला संघ सहभागी करत असतात। दरम्यान निर्धारित 36 चेंडूंमध्ये 24 धावांचा पाठलाग करायचा आहे। RR11 डोंबिवली हा संघ सलामीला जात आहेत। स्ट्राइकला
हर्षद पेंडारी आणि नॉन स्ट्राईकला सुहास. आणि वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन येत आहे तो या पंचक्रोशीतील गाजलेला असा गोलंदाज काका नरे. पंचांच्या डाव्या हाताने मारा करतोय. 7 ते 8 पावलांचा स्टार्ट घेऊन गणपती मंदिर एंड कडून या ठिकाणी काका. स्ट्राईकला हर्षद पेंडारी यांना निर्धारित 36 चेंडूंमध्ये 24 धावांचा पाठलाग करायचा आहे. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण मिडॉनला आशु कातवणकर यांचं पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा चेंडू टाकण्यात आता मात्र काका नरे यांना यशस्वी ठरतोय. निर्धारित षटकांमध्ये जो गोलंदाज निर्धाव प्रकारचा चेंडू टाकतो तो यशस्वी गोलंदाज मानावा लागेल. दिग्गज समोर दिग्गज असा संघ या ठिकाणी फलंदाजी करताना पाहायला मिळतोय तो RR11 डोंबिवली हा संघ. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या हाताने 7 ते 8 पावलांचा स्टार्ट घेऊन हर्षद पेंडारी यांना काका नरे. दरम्यान जोरदार चेंडू मारलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. मिड विकेटच्या दिशेने 6 धावा. 6 धावांनी स्वतःचं आणि संघाचं या ठिकाणी खातं खोलतोय हर्षद पेंडारी. आता मात्र गचाळ गोलंदाजी काका नरे. यस डीजे. खातं खोलतोय षटकार मारून हर्षद पेंडारी 24 धावांचा पाठलाग करताना. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा रेषेच्या दिशेने लॉंग ऑनच्या दिशेने. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे ते. मात्र दोन्ही फलंदाज जाऊन या ठिकाणी 1 धाव पूर्ण करतायत. या एका धावाने संघाचे धाव संख्येत भर पडते. संघाची धाव संख्या होते ती 5. विजय माफ करा 7. विजयासाठी 24 धावांचा पाठलाग करताना RR11 डोंबिवली हा संघ. निर्धारित 6 षटकांचे सामने. आता मात्र प्रथम स्ट्राईकला येतो तो डाव्या हाताचा फलंदाज सुहास पवार, मॅन फ्रॉम कल्याण. आज मिडबावच्या ग्रीन पार्क मैदानावर खेळताना पाहायला मिळतो. बचात्मक पद्धतीने चेंडू खेळून काढलाय. कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आता मात्र पाहायला मिळते ते संकेत लोके यांच्याकडून. ग्रीन पार्क स्टेडियमवर चालू असलेला सामना या ठिकाणी कर्णवीर केसरी पुणे विरुद्ध RR11 डोंबिवली यांच्यात. दरम्यान पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषे लगत. क्षेत्ररक्षक आहेत. चांगला प्रयत्न दिसतोय आणि या ठिकाणी झेल सुटतोय. चांगला प्रयत्न होता. वैभव थोटम यांचा मिड विकेटच्या दिशेने जोरदार चेंडू मारला होता. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता मात्र या ठिकाणी झेल सुटतोय. पुन्हा एकदा काका नरे पंचांच्या डाव्या हाताने मारा करतोय. 7 ते 8 पावलांचा स्टार्ट घेऊन पुन्हा एकदा चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेषे लगत. सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आता मात्र धावसंख्या होते ती 11. संघाचं RR11 डोंबिवली या संघाचं दुहेरी आकड्यात पदार्पण होत आहे. एका षटकाचा खेळ संपतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती बिनगडीबाद 11. डीजे. आता मात्र कॉमेंट्री बॉक्स एंड करून बॅट्समन चॉईस पॉवर प्ले षटक या ठिकाणी फलंदाज स्वीकारतात. आतापर्यंत या गोलंदाजाच्या 12 ते 15 हॅट्रिक असतील.
या गोलंदाजाच्या नावावर अमेश शिरवडकर. पहिला चेंडू खराब स्वरूपाचा चेंडू, पंचांचा इशारा मिळतोय. नो स्वरूपाचा चेंडू, एक अवांतर धाव मिळते आणि त्याचबरोबर या ठिकाणी फ्री हिटची संधी मिळते फलंदाजाला हर्षद पेंढारी यांना. धावसंख्या होते ती 12. विजयासाठी अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे. चालू असलेला सामना कर्णवीर केसरी पुणे विरुद्ध RR11 डोंबिवली यांच्यात. अमेश शिरवडकर नवोदित असा गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. चेंडू जातो सीमारेषेलगत, या ठिकाणी चांगला प्रयत्न दिसतोय अँडी लोके यांचा. आता मात्र झेल सुटतोय. पुन्हा एकदा गचाळ क्षेत्ररक्षणाचा नमुना पाहायला मिळतोय अँडी लोके यांच्या स्वरूपात. मात्र गडी बाद करण्यात यशस्वी ठरला असता गोलंदाज नवोदित असा अमेश शिरवडकर. माफ करा, फ्री हिट होतं. धावसंख्या होते ती 13. विजयासाठी अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे RR11 डोंबिवली या संघाला. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या हाताने मारा करतोय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी मिड विकेटच्या डोक्यावरून पंचांचा इशारा मिळतोय 6 धावांसाठी आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 19. डीजे एकतर्फी पाहायला मिळतोय. विजयासाठी RR11 डोंबिवली या संघाला 28 चेंडूंमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. दरम्यान पुन्हा एकदा बचात्मक पद्धतीने चेंडू खेळून काढलाय फाईन लेगच्या दिशेने आणि एक धाव पूर्ण करण्यात यशस्वी ठरतोय सुहास आणि दर्शन. या एका धावाने संघाची धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 20. विजयासाठी अजूनही 4 धावांची आवश्यकता आहे RR11 डोंबिवली या संघाला. दरम्यान जोरदार चेंडू मारण्याचा प्रयत्न. आता मात्र निर्धाव स्वरूपाचा चेंडू टाकण्यात यशस्वी ठरतोय तो अमेय शिरवडकर. नवोदित असा गोलंदाज मिडबाव गावामध्ये उगवता तारा असा मानावा लागेल अमेय शिरवडकर. ज्यावेळी दरम्यान पुन्हा एकदा फलंदाजाला चेंडू काही समजत नाहीये. निर्धाव चेंडू टाकण्यात वारंवार यशस्वी होतोय हा अमेय शिरवडकर. नवोदित असा गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करतोय ग्रीन पार्क मैदानावर. पंचांच्या डाव्या हाताने मारा करतोय. दरम्यान जोरदार चेंडू मारलाय. झेल घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी दिसतोय राकेश पारकर यांचा आणि पुन्हा एकदा या ठिकाणी झेल सुटतो आहे. गचाळ क्षेत्ररक्षणाचा नमुना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. राकेश पारकर यांच्या हातून झेल सुटतोय. दरम्यान पंचांचा इशारा मिळतोय. 2 षटकाचा या ठिकाणी खेळ संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 20. डीजे कर्णवीर केसरी प्रहार पुणे यांच्यात. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी जायचं आहे. RR11 डोंबिवली या संघाचे संघ मालक सौ राजश्री पवार मॅडम यांच्याकडून अमेश शिरवडकर यांना 1000 रुपये या ठिकाणी पारितोषिक येत आहे सुंदर गोलंदाजी केल्याबद्दल. दरम्यान वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने 3रं षटक घेऊन येतोय तो संकेत. आता मात्र विजयासाठी फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा पंचांच्या आता मात्र उजव्या हाताने मारा करतोय 7 ते 8 पावलांचा स्टार्ट घेऊन मॅन फ्रॉम कुणकेश्वरचा गोलंदाज संकेत.
चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर 6 धावाने आणि हा सामना विजयी होतोय तो RR11 डोंबोलिया संघ. दोन्ही संघाने या ठिकाणी चांगला सांघिक खेळ, चांगला सांघिक कौशल्य दाखवल्याबद्दल कृषीतील अण्णा चव्हाण यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक आम्ही करणार आहोत. लव स्टार नांदोस आणि करणवीर केसरी दोन्ही संघांच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. आताच्या सामन्यातील बेस्ट प्लेयरचं नाव सांगायचं आहे. सामनावीर ठरतोय मॅन ऑफ द मॅच ठरतोय. 2 षटकांमध्ये 8 धावा 3 गडी बाद करतोय. गोलंदाजीच्या जोरावरती हुसेन शेख मॅन ऑफ द मॅच ठरतोय. बेस्ट प्लेयर हुसेन शेख यांना प्रतिष्ठानच्या वतीने RPM ट्रॉफी आणि दत्ता मिडबावकर यांच्या सौजन्याने स्पोर्ट्स बॅग देण्यात येत आहे. अभिनंदन हुसेन, आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मी आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री भाईनर यांना विनंती करते की त्यांनी हा सन्मान श्री हुसेन शेख यांना द्यायचा आहे. हुसेन शेख प्रतिष्ठानच्या वतीने RPM ट्रॉफी आणि दत्ता मिडबावकर यांच्या सौजन्याने स्पोर्ट्स बॅग आपणास देण्यात येत आहे. हॅलो हॅलो अभिनंदन हुसेन, आपल्या पुढील वाटचालीसाठी प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. आमच्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय श्री भाईनरी यांच्या शुभ हस्ते आपणास सन्मान आम्ही सुपूर्द करत आहोत. अभिनंदन. प्रतिष्ठानच्या वतीने RPM ट्रॉफी आणि स्पोर्ट्स बॅग आपणास देण्यात येत आहे. धन्यवाद.